नमस्कार मंडळी, आज आपण झटपट रेसिपी बनवूयात. खायला पण अगदी अप्रतिम आणि बनवायलाही अगदी सोपी, तो म्हणजेच रवा ढोकळा. पटकन रेसिपी सुरू करूयात. इथे मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये 1 वाटी आंबट दही टाकून घेतलं आहे. आता त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आहे. आता लागण तसं थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि त्यामध्ये आता थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि मिक्स करून घेऊन शेवटी आपण थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेऊन मिक्स करायचं. लगेचच इथे एक भांडं घ्यायचं, भांड्याला तेल किंवा तूप लावून घेऊन ही बॅटर त्यामध्ये काढून घ्यायचं आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं. इथं पाणी गरम झाल्यानंतर आता इथे मी बॅटर वाफायला ठेवून दिले. 10 मिनिटानंतर आपण उघडून पाहायचं आणि साईडला काढून ठेवायचं. थोडंसं थंड झाल्यानंतर एका प्लेटामध्ये हा ढोकळा काढून घ्यायचा. आता ढोकळ्याला तडका देण्यासाठी मी ते एका पॅनमध्ये 1.5 चमचा तेल घेतले. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे मोहरी, थोडेसे जिरे आणि कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडेसे तीळ टाकून हा तडका आपण या ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि कट करून घ्यायचं. खूप छान लागतो. लहान मुलांनाही खूप आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल. नक्की एकदा करून पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.